नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर फायनली आरटी ॲडमिशन 2025-26 साठी मित्रांनो या ठिकाणी पहिली सोडत जी आहे तर ती जाहीर झालेली आहे। आता यामध्ये भरपूर पालकांना खूप सारे प्रश्न किंवा डाऊट या ठिकाणी निर्माण होत आहे, जसं की स्थलांतर नंतर ॲडमिशन मध्ये लॉटरी लागल्यानंतर स्थलांतर झाली तर त्या बालकांना दुसरी शाळा भेटेल का, किंवा मग त्यांच्या वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थ्याचं नाव आहे त्यांना सुद्धा शाळा चेंज होईल का, किंवा एखाद्याचं इन्कम सर्टिफिकेट जे आहे तर ते इतर जिल्ह्याचं आहे तर ते या ठिकाणी चालतंय का, त्यांचा प्रवेश जे आहे लॉटरी लागलेली आहे तर ते कन्फर्म होणार आहे का, या संदर्भातली सर्व अपडेट तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तर या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। म्हणून व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, पूर्ण बघा, एक एक प्रश्नाचं उत्तर तुमच्या या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेचं बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला आरटी संदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जे सूचना आहे, जे नोटीस आहे ते शासनाने या ठिकाणी जारी केलेले आहे, जे की आरटी संदर्भातले भरपूर प्रश्न या ठिकाणी पालकांना या ठिकाणी उद्भवतात। म्हणून ह्या PDF मध्ये सर्व प्रश्नाची उत्तर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऑफिशियल वेबसाईटवरूनच मी हे PDF काढलेले आहे। वारंवार विचारण्यात येणारे किंवा उद्भवणारे प्रश्न, पालकांना खूप सारे प्रश्न आहे, डाऊट आहे, तर ते सगळ्याच प्रश्नाची उत्तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे। म्हणून व्हिडिओ फक्त पूर्ण बघा, आपल्या परिवारात सुद्धा शेअर करा, जेणेकरून सर्वांना आरटीचे जे नियमावली आहे तर ती सर्वांना माहिती होणार आहे। जसं की तुम्ही सर्वात अगोदर जे आहेत तर मित्रांनो या ठिकाणी पूर्ण आपण प्रश्न या ठिकाणी घेणार नाही, परंतु जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे महत्त्वाचे प्रश्न तुमचे आहेत ते प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। बाकीचं तुम्हाला जर PDF हवी असेल, पूर्णच PDF हवी असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल व्हिडिओच्या, तिथून तुम्ही डाउनलोड करून सविस्तर रीड करू शकता। पूर्ण डॉक्युमेंट संदर्भातले असेल, फॉर्म संदर्भातले असेल, लॉटरी संदर्भातले सर्व प्रश्न यामध्ये दिलेले आहे आणि याला उत्तर सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे की तुम्हाला कोणती गोष्ट करायची आहे आणि कोणती नाही ती। तर सर्व PDF मध्ये आपण फक्त महत्त्वाचे काही जे टॉपिक आहेत तेच बघणार आहोत, बाकीचे तुम्ही रीड करू शकता। जसं की सर्वात अगोदर या ठिकाणी बघू शकता महत्त्वाची जी एक गोष्ट या ठिकाणी दिलेली आहे की आरटी 25% प्रवेश पात्र सर्व बालकांना जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा आणि आधार कार्ड अनिवार्य आहे। म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे तर सर्वच बालकांना ते अनिवार्य आहे। त्यानंतर आरटी 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यापर्यंतच सर्व डॉक्युमेंट तुम्हाला काढलेली असावीत, त्या डेटच्या अगोदरचे सर्व कागदपत्र या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही जर एखादे डॉक्युमेंट काढत असाल तर ते या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार नाही, असं सरळ या ठिकाणी म्हटलेलं आहे। आता यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो बघू शकता या ठिकाणी 4 नंबरचा आपण घेऊ की पालकांना सन 2025-26 या वर्षात ऑनलाईन अर्ज किती वेळा भरता येईल। तर या ठिकाणी बघू शकता पालकांना सन 2025-26 या वर्षात प्रवेशासाठी फक्त एकदाच अर्ज भरता येणार आहे। म्हणजे तुम्ही ऑनलाईन अर्ज फक्त एकदाच भरू शकत आहे। जर तुम्ही 2 वेळेस भरला असाल तर तुमचा प्रवेश या ठिकाणी रद्द केला जाईल, असं सुद्धा यामध्ये म्हटलेलं आहे। नंतर आता यामध्ये पुढचं या ठिकाणी बघू शकता 3 नंबरचा पॉईंट आहे, आर्थिक दुर्बल संवर्गातून प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला, उत्पन्नाच्या दाखल्याकरिता पगाराचा दाखला, सॅलरी स्लिप आपण ज्याला म्हणत असतो, किंवा कंपनीचा किंवा मालकाचा ग्राह्य धरण्यात येईल। म्हणजे या ठिकाणी तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असेल किंवा कंपनीचं सॅलरी स्लिप वगैरे असेल किंवा एखाद्या मालकाकडे तुम्ही काम करत असाल तर त्याचं असेल तर ते या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे। जर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नसेल तर ह्या इतर गोष्टी तुमच्याकडे असेल, पगाराचं स्लिप वगैरे, तर ते सुद्धा या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी हे क्लिअर सांगितलं गेलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी 18 नंबरचा जो पॉईंट आहे तर तो बघूया आपण, खुला प्रवर्ग अल्पसंख्याक यांना प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे प्रमाणपत्रे आवश्यक आहे। तर या ठिकाणी बघू शकता जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा, कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असल्याचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी त्यांना लागणार आहे। त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न सुद्धा बघा, उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला कोणत्या ठिकाणाचा पाहिजे। हे खूप सारे पालकांचा या ठिकाणी मला इतर व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा येत आहे की आम्ही ह्या जिल्ह्यात राहतोय आणि कोणत्या जिल्ह्याचं आम्हाला उत्पन्न किंवा इन्कम सर्टिफिकेट किंवा जातीचा दाखला का सर्टिफिकेट हे लागणार आहे। तर या ठिकाणी सरळ दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता, थोडंसं महत्त्वाचं आहे। उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही, ज्या ठिकाणी वास्तव्य आहे त्याच ठिकाणाचा असावा। म्हणजे तुमचं इन्कम आणि कास्ट सर्टिफिकेट हे जे आहेत तर ते तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथलंच या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे। इतर राज्याचा असेल तर तो ग्राह्य धरण्यात येणार नाही, आणि जिल्ह्याचा सुद्धा नाही म्हटलेलं आहे, कारण की इथं फक्त जिथं वास्तव्यास आहे तिथलंच या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येईल, असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे। त्यानंतर खालचा जो प्रश्न आहे तुम्ही बघा, जन्माचा दाखला प्रमाणपत्र कोणते पाहिजे। आता जन्माचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला कुठून तुम्ही घेऊ शकता, जसं की ग्रामपंचायत असेल, मनपा असेल
किंवा नपा यांचा दाखला, रुग्णालयातील रजिस्टर किंवा मधील दाखला, अंगणवाडी असेल बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला किंवा आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वनिवेदन ग्राह्य धरण्यात येईल. इतके सारे तुम्ही जन्माचं प्रमाणपत्राचं पुरावा या ठिकाणी देऊ शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, जात विषयक पुरावा कोणता ग्राह्य धरावा. तर पुढचा प्रश्न आहे, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकाचा म्हणजे वडिलांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला परराज्यातील जातीचा दाखला प्रवेश प्रक्रियेकरिता ग्राह्य धरला जाणार नाही. हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जातीचा दाखला तुमच्याच राज्यात असेल तरच चालेल, इतर राज्याचं चालणार नाही. ते एक तर तहसीलदारच असेल, एक तर उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय महसूलचं हे तुम्हाला लागणार आहे जात सर्टिफिकेट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, एक तर बालकाचा एक तर पालकाच्या. आता पुढचा प्रश्न आहे बघा, आरटी संदर्भात 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा पाहिजे. आता इन्कम सर्टिफिकेट हवा तर कोणत्या वर्षाचा हवा, तर पालकांचा आर्थिक वर्ष एक तर 22-23 किंवा 23-24 या वर्षाचा 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला असावा. इन्कम सर्टिफिकेट तुम्ही एकतर 2023-24 किंवा 2022-2023 या ठिकाणी देऊ शकता. दोन्ही वर्षाचं तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. तुमच्याकडे जुनं असेल तो सुद्धा या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. हे सुद्धा या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरता येईल. 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदाराचा दाखला किंवा परराज्यातील उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार नाही. इतर राज्याचं असेल इन्कम सर्टिफिकेट सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार नाही असं सुद्धा म्हटलेलं आहे. जसं त्याचं जे जिल्ह्याचं आहे तेच या ठिकाणी तहसीलदाराकडून घेतलेलं जे आहे तर ते या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. अशा पद्धतीनं भरपूर प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी दिलेले आहे. तुम्हाला अजून काही प्रश्न असेल तर तुम्ही यामध्ये रीड करून त्याचं उत्तर बघू शकता. मी फक्त महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहे. एक शेवटचा अजून एक फार महत्त्वाचा या ठिकाणी बघू शकता, जे की भरपूर पालकांच्या ठिकाणी कमेंट आले की शाळा बदलून मिळते का, किंवा त्यांचं एखाद्या वेळेस स्थलांतर वगैरे झालं असेल, काही ड्युटीला वगैरे असेल तर यांच्यासाठी फार महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी बघा दिलेला आहे की आरटी 25% अंतर्गत शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर किंवा मिळाल्यावर स्थलांतर, बदली किंवा अन्य कारणाने आरटीमध्ये शाळा बदलून मिळेल का. तर या ठिकाणी दिलेल्या आहे आरटी 25% अंतर्गत एका शाळेत प्रवेश मिळाल्यावर कोणत्याही कारणास्तव शाळा बदलून मिळत नाही. मग तुमची स्थलांतर होत असेल, बदली होत असेल किंवा तुम्ही स्थलांतर होत असाल तरी तुम्हाला कोणत्याही कंडिशनवर शाळा बदलून मिळणार नाही. एकदा नंबर लागला ती शाळा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे, तिथंच तुम्हाला प्रवेश घ्यावी लागणार आहे. अन्यथा तुम्हाला आरटीमधून प्रवेश भेटणार नाही. मग इतर शाळेमध्ये तुम्हाला घ्यायचं असेल तर 100% फीस भरून तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश घ्यावी लागणार आहे. अशा पद्धतीनं बदली सुद्धा होऊन भेटत नाही शाळा. अशा प्रकारे सर्व प्रश्नाचे उत्तर आपण या ठिकाणी बघितलेले आहे. अजून काही तुम्हाला डाऊट शंका असेल तर नक्कीच तुम्ही ह्या PDF मधले प्रश्न जे आहेत तर ते रीड करू शकता, बघू शकता. सर्व प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी दिलेली आहे. मग ते फॉर्म संदर्भातले असेल, लॉटरी संदर्भातले असेल, डॉक्युमेंट संदर्भातले असेल, अशा पद्धतीने पूर्ण या ठिकाणी तुम्ही बघू शकता. PDF तुम्हाला भेटून जाईल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोड करून पूर्ण सविस्तर वाचू शकता. हेच नियम आहे फायनल तुम्हाला प्रवेशासाठी जे लागतात ते. सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला आता कळाली असेल. अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता. चला मग भेटू आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.